चष्मा
Jai
सदाचार
तर त्याच्याकरता आता ऐकू मास्तर गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. आता हलवू नका त्याच्या 7 दिवस. तर सदाचार हे मूळ आहे बरं का आपल्या एकूण सगळ्या ग्रंथांचं. कोणतंही पुराण काढून का त्यात कथा कुठे आहे. काही जण चांगले वागले, काही जण आपल्यासारखे वागले. आपल्यासारखे म्हणजे चांगलेच बरं का. बऱ्याच वेळा आपल्यासारखं म्हटलं की आपल्याला दुसरा चांगलेच. पहिली 15-20 मिनिटं माणसाची फार महत्वाची करणं सुरुवातीची. कसं ऐका तर हृदयाचे काम करून ऐका बरं. प्रत्येक प्रवचनाला हे सुरुवातीला सांगतो जिथे सत्ता आहे तिथे. याचं कारण भगवंत निर्मित ज्या ज्या काही म्हणजे मुंगीपासून ते हत्तीपर्यंत आणि माणसापासून ब्रह्मदेवापर्यंत या सगळ्यांना असं वाटतं की मी सुखात असावं. बरोबर आहे का नाही. आणि सुखाची कल्पना म्हणजे सुखाबद्दल काय काय हवं असतं नीट आहे. एक म्हणजे ते कायम टिकणारं असावं, ते शाश्वत असावं आणि शेजारच्याकडे जेवढं आहे त्याच्यापेक्षा माझ्याकडे अधिक असावं. खरंय का. या तीनही गोष्टी ज्याला आपण सुख म्हणून म्हणतो बरं का. सुख म्हणून म्हणतो आपण बरं का. पण ते शाश्वत सुख नाही. याचं कारण आमची सुखाची कल्पना ही स्थळ सापेक्ष आहे, काल सापेक्ष आहे आणि वस्तू सापेक्ष सुद्धा आहे. मे महिन्यामध्ये जर इथे भागवत असतं, काय शिवपुराण असतं, तर आपण सगळ्यांनी काय सांगितलं असतो, पंखा फुल स्पीड ठेवा. का अंगाची लाही लाही होती. आता आज दिवसभर पाऊस आहे, लावलेले पंखे बंद करायला लावले. मे महिन्यात हाच पंखा आपल्याला सुख देणार आहे की नाही. मग आता श्रावणामध्ये तोच फिरणारा पंखा सुखदायक आहे का. आलं लक्षात मला काय सांगायचं. आमची सुखाची कल्पना ही स्थळ सापेक्ष, काल सापेक्ष आणि वस्तू सापेक्ष आहे. स्थळ सापेक्ष सांगू का. भगिनी वर्ग अधिक आहेत ना. नुकतंच लग्न झालं होतं ना, तेव्हा थोडं जरा रिवाइंड करा. लग्नाला 6च महिने झालेत बरं का त्या मुलीच्या. तुम्ही सगळ्यांनी आपला आठवा. 6 महिन्यांनी ती माहेरी जाते. म्हणजे ज्या घरामध्ये ती कन्या 22 वर्ष, 24 वर्ष, 25 वर्ष असं मी पूर्वी म्हणत असे, आता हल्ली म्हणतो 35 वर्ष, 40 वर्ष, अशी जी वाढली आहे ती काय समजा आता गौरी गणपती आहे, गौरींकरता पण घरी जाते. बघा 6 महिने झाले, पहिलाच गणपती आहे, गौरी गणपती आहे तिचं सासरकडचं. बसा शांत, नका हात वरे करू, ऐका ऐका, काय जाऊ दे.
काही महत्वाचं नाही. फोन तर अजिबात महत्वाचं नाही, लक्षात ठेवा. तुमच्यापेक्षा मला जास्त फोन येतो. कथेमध्ये महत्वाचं काय आहे ना, एकाग्रता महत्वाची, बस. बाकी गौण आहे बरं का सगळं, बाकी गौण आहे. मला फार बाळासाहेब म्हणले होते काय दोन श्रोते असतील का काय 200 असतील, मला काय माहिती नाही बरं का. एक लक्षात ठेवा, शिवाजीराव भोसल्यांचं वाक्य आहे बरं का. ते म्हणाले वक्ता कोणाला म्हणावं. आम्ही काय शिकायचं बरं का त्यांच्याकडनं, कीर्तनकार, प्रवचनकार, साथीदार, आम्ही काय शिकायचं त्यांच्याकडनं. मोठ्या माणसांकडनं खूप शिकण्यासारखं असतं बरं का. ते म्हणाले वक्ता कोणाला म्हणायचं ना, ज्याला 2 लोकांसमोर बोलण्याची लाज वाटत नाही आणि 2000 भीती वाटत नाही, त्याला वक्ता म्हणतात. शिवाजीराव भोसल्यांचं वाक्य. त्यामुळे मला 2 असले काय आणि 2000 असले काय, मला शिवजींना कथा ऐकवायची बरं का, त्याच्याकरता मी इथे बसलो. हे निमित्त आहे, मी सगळं निमित्त. त्यांना ऐकायचे म्हणून त्यांनी योजना केली आहे बरं का. हे पक्क लक्षात ठेवा. भगवंतांच्या इच्छेशिवाय झाडाचं पान हलत नाही. हम तुम क्या चीज हो. 6 महिने जिच्या लग्नाला झाले, पहिलाच गणपती आहे, गौरी आहे. ती आईला येऊन काय सांगते, आई मी काय का, आई आमच्या घरी असं नसतं आहे की नाही. आमच्या घरी अगं अजून तुला त्या घरात जाऊन 6 महिने पण नाही झाले, लगेच हे घर आमचं का. याचं कारण तिचं सुख नावाची वस्तू म्हणजे पती, सासू, सासरे ना, हे आता त्या घराचे. तिला आता आपले आई वडील, हा नियम आहे बरं का निसर्गाचा, आई वडील परके वाटायला लागतात. आणि बघा ना, जोपर्यंत आई वडील आहेत ना तोपर्यंत तिला माहेरी जाण्यात रस आहे बरं का. भाऊ आहे, वहिनी आहे, अगदी 4 भाऊ असतील. ती काय म्हणते, आई वडिलांना आता कोणाकरता जायचं, आई वडील गेल्यावर नाही का. जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत सगळं आहे बरं का. असो, म्हणजे स्थळ सापेक्ष आहे तिच्याकरता ते सुख, काल सापेक्ष आहे, आपण पाहिलं. आणि वस्तू सापेक्ष आहे बरं का. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की अमुक एखादी वस्तू माझ्याकडे असली म्हणजे मी सुखी होईल. गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन आहे बरं का. गोंदवलेकर महाराज म्हणतात, अमुक एखादी वस्तू तुमच्याकडे आहे असं ज्यांना वाटतं किंवा ती असल्यामुळे मी सुखी होईल असं ज्यांना वाटतं, त्यांनी ती वस्तू ज्यांच्याकडे आहे ते सुखी आहेत का बघा. आणि ती वस्तू तुमच्याकडे असताना तुम्ही सुखात होतात का ते बघा. तर या दोन्हीचं उत्तर नाही असं आहे बरं का. याचं कारण आपलं सुख हे असं वस्तू सापेक्ष कधीच नसतं, ते आपल्याला वाटत असतं. पण आपण ज्या सुखाचा उल्लेख केला ते सुख हे प्रपंचातलं आहे, विषयांमधलं आहे, पारमार्थातलं नाही. परमार्थामध्ये कशामध्ये सुख आहे तर ते नामामध्ये सुख आहे बरं का. आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं ना, काय एवढा मोठा झालाय हा सुखात असेल ना, काय बंगला आहे, गाडी आहे, ड्रायव्हर आहे म्हणजे हा सुखात असेल. नाही, महाराज म्हणाले तो काही सुखात नाही. सुखात कोण आहे, ज्याच्याकडे लहानपण आहे ना तो सुखात आहे. लहानपण देगा देवा, लहानपण देगा
लहानपण देगा देवा. माऊली म्हणाल्या जगी जई धाकुटे होईजे. ज्ञानेश्वरी पारायण करतात त्यांना लक्षात येईल. जे नसतील करत त्यांनी करायला सुरुवात. मी फार सोप्या सोप्या गोष्टी सांगणार आहे बघा तुम्हाला. उगाच 3:30 वाजता उठा आणि ध्यान करा. हे जे बुवा करतात ते सांगितलं पाहिजे बरं का. तत्वज्ञान सांगणं फार सोपं आहे बरं का. अवघड अवघड सांगणं फार सोपं आहे, लक्षात ठेवा. सोपं सांगणं अवघड आहे. 9033 ओव्या आपल्या उपयोगाच्या किती आहे सांगू. आपल्या उपयोगाची एकच आहे त्यातली. पण ती एक कोणती आहे हे कळायला 9000. ताई वर बसा, वर बसा, खुर्चीवर बसा. इकडे खाली नका बसू, शक्य नसेल तर. हा हा हा, शक्य नसेल तर खाली बसू नका. आपल्या उपयोगाची एकच आहे बरं का. एक तरी होवी अनुभवारी. बस. मग तुम्ही म्हणाले एवढ्या का लिहिल्या नामदेवांनी, नाही का. इथे कोपऱ्यावर एक मेडिकल स्टोअर आहे बघा, आहे ना. आपल्याला काय पाहिजे असतो, क्रोसिन किंवा काय ब्रुफेन. आपण त्या मेडिकल स्टोअर मध्ये जातो. मला एक ब्रुफेन पाहिजे किंवा काय क्रोसिन पाहिजे. मी काही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह नाही, त्यामुळे तुम्हाला आवडणारी गोळी घ्या. खरं तर गोळ्या घेऊच नाही माणसानं, पण गरज पडली तर सांगतोय. मग त्याला आपण म्हणतो का मला एकच गोळी पाहिजे, तुझ्या मेडिकल स्टोअर मध्ये एवढ्या का ठेवल्या. हे जसं त्याला म्हणत नाही ना, तसंच आहे बरं का. ती एक आपल्या उपयोगाची आहे, मग बाकीच्या दुसऱ्या कोणाच तरी उपयोगाच्या आहे. म्हणून आपल्या उपयोगाची ओवी किती आहे, एकच. एक तरी ओवी अनुभवावी. बस. हा अनुभव केव्हा येतो, जेव्हा आपली साधना तेवढी होते बरं का. म्हणून पारायण पुन्हा 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 करायचं असतं. पारायणाला फार महत्व आहे बरं का, फार महत्व आहे. या न्यायानं आपला
धर्माचा जो आधार आहे सगळा तो सदाचार आहे. अशा काही कथा या शिवमहापुराणात येतात की ज्याच्यामध्ये भगवंतांची आराधना केल्यानंतर काय प्राप्त होतं आणि आपण ज्या वास्तूमध्ये बसलो होत ना, तिथले जे मुख्य आहेत ना, त्यांचं नावच आहे सिद्धेश्वर. म्हणजे जो मुळातच सिद्ध आहे किंवा सिद्धांना ईश्वर पदापर्यंत घेऊन जातो तो सिद्धेश्वर. आणि ते कसे, त्यांचं एक नाव आहे आशुतोष, माहिती आहे ना कसं आहे. किंवा शिवजी कसे आहेत तर म्हणाले भोळा साम, अगदी भोळे आहेत बरं का. सगळ्यात तुम्ही भागवत ऐकलंय का? श्रीमद भागवत ऐकलंय नाही? मग भागवताचं आयोजन केलं पाहिजे बरं का बाळासाहेब. आणि माझंच ठेवा एक कार्यक्रम पक्का करता. काही देऊ नका बरं का. ते मला पहिल्यांदा जेव्हा आले ना माझ्याकडे ते म्हणले बुवा आम्ही काही देऊ शकणार नाही. म्हटलं काही देऊ नका हो, कार्यक्रम करा. मला काय हवंय ना ते बघायला तो आहे गुरु परमात्मा परेश्वर. मंदिरांमध्ये कार्यक्रम होणं गरजेचं आहे बरं का, फार गरजेचं आहे कार्यक्रम. तर अगदी कमी साधनेना प्रसन्न होणार आहेत बरं का शिवजी. म्हणून त्यांचं एक नाव आहे आशुतोष, अल्प. शिवपुराणातला श्लोक आहे महादेव महादेव महादेवेती यो वदेत. म्हणजे जो महादेव महादेव असं म्हणतो, महादेव महादेव महादेवेती यो वदेत एकोहम शंभू प्रीतस्याद. म्हणजे एकदा तुम्ही महादेव असं म्हटलं ना की शिवजी तुमच्याकडे प्रेमानं बघतात. अरे किती छान आहे हा, यानं माझं नाव घेतलं, हा किती चांगला आहे. माझ्या म्हणचं नाही शिवपुराण. मी इथे फक्त शिवपुराण सांगायला बसलोय बरं का. पांडेजी आमच्याकडे आले होते ना, ते म्हणजे शिवपुराण व्हायला पाहिजे बरं का, बाकीचं काही नको. मी फक्त शिवपुराण सांगायला बसलोय. महादेव महादेव महादेवेती यो वदेत एकोहम शंभू प्रीतस्याद. एकदा तुम्ही महादेव म्हणलात की बस ते तुमच्याकडे बघतात. अरे यानं माझं नाव घेतलं. द्वाभ्याम शंभूर ऋणी भवेत. भगवान शिव आपले ऋणी होतात. ते विचार करतात अरे यानं माझं दोनदा नाव घेतलंय. म्हणजे बघा किती सोपं आहे की नाही. एक लोटा जल हर समस्या का हल, माहिती आहे आपलं. म्हणून इथे कूलर बसवलाय बरं का. गरम पाणी पण तिथेच सोय आहे, काही आणू नका. घरना आवड का ज्यांना शक्य घरना काय बाटलीत घेऊन या, मग इथे त्या तुमच्या पात्रामध्ये काढा. पण घरना भगवंतांना हॉटेलमधल्या जेवणापेक्षा घरी गेलेला जो नैवेद्य आहे ना तो अधिक प्रिय आहे बरं का. म्हणून आज काय शिवामुठीला जवळच. हे त्यांना काय जवसाची चटणी खायची का? हे का व्हायचंय लक्षात घ्या. याच्या मागचं आपला धर्म काय सांगतो तर आम्हाला देण्याची काहीतरी सवय लागली पाहिजे बस.
त्यांना काय कमी आहे? त्यांनी बघितलं की सगळं भस्म होईल. जमिनीतनं उघडून नाही हो जवळ हे सगळी पृथ्वी फिरते ना, त्यांना घेऊन फिरते. त्यांनी त्रिनेत्र उघडायला नको, तिसरा नेत्र, नाहीतर भस्म होईल माझं. म्हणून सूर्य चाललाय तो कशाकरता चाललाय? पुढे 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 त्यांच्याकरता चाललाय. अशा वेगवेगळ्या कथा शिवपुराणामध्ये येतात. पण त्या शिवपुराणाकडे जाण्यापूर्वी त्याचं महात्म्य येतं. महात्म्य म्हणजे काय? तर आजच्या भाषेमध्ये जाहिरात, आपण टीव्हीवर बघतो की नाही जाहिरात, हे फार सोपं करून सांगतो बरं का. शिवपुराण फार कोणी सांगत नाही, बघते नाही शिवपुराणाचा अभ्यास. हे बघितलं ना एवढे ग्रंथ आहेत. आणि ग्रंथ सांगायचा तर म्हणजे काय पुराण सांगायचं ना तर ते मूळ ग्रंथावरून सांगावं बरं का. हे असं छोट्या छोट्या 21 अपेक्षित वरनं कधी व्यासपीठावर बसू नये वक्त्यांचं, असं माझं मत आहे बरं का. माझ्या ओळखीचे अनेक जण आहेत ते असे लास्ट डे रिव्हिजन करून बसतात, पण चूक आहे ते, चूक. स्कंद पुराण आणि पद्मपुराण ही दोन पुराण जी आहेत ना त्याच्यामध्ये अनेक ग्रंथांची महात्म्य आलेली आहे. किंवा ही दोन पुराण यांना परिशिष्ट पुराण असं म्हणतात. म्हणजे इतर पुराणांमध्ये काय काय येतं ते कुठे पाहायला मिळेल? तर ते या स्कंद पुराणामध्ये आणि पद्मपुराणामध्ये पाहायला मिळतात. या पुराणामध्ये एक कथा येते जी शिवपुराणाचं महात्म्य सांगते. आता जरा लक्ष देऊन ऐका. याचं कारण यातली नावं आपल्याला माहिती नसतात. बाकीची नावं आपल्याला माहिती असतात. आपण प्रल्हादाची गोष्ट अनेकदा ऐकतो, हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष, हे सगळे अनेक वेळेला ऐकलेले आहेत आपण. शिवपुराण ऐकले नसतं आणि त्यातली नावं त्यामुळे माहिती नसतात. आता आपल्याला माहिती आहे ही पुराणं सगळी जी सांगितली ती सुतांनी सांगितली. शौनक ऋषींनी प्रश्न विचारला, 88,000 ऋषी जमा झाले, ते अशाच पद्धतीनं ज्ञानसत्र चालवतात, ज्ञान यज्ञ चालवतात, कथा यज्ञ चालवतात बरं का. यज्ञामध्ये प्रत्येकाच्या आहुतीची गरज आहे बरं का. म्हणजे मंदिरात आल्यानंतर असं वाटून घ्यायचं नाही मी कशाचा करंजा टाकायचा. ती भगवान शिवांची सेवा आहे बरं का. ती भगवंतांना काय प्रिय आहे? अत्यंत भगवंतांना सेवा प्रिय आहे. ज्ञानेश्वरी तिथे सेवा हाच दार बनतात. सद्गुरूंच्या भगवंतांच्या मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे, त्याचा मार्ग कशातून जातो? त्याचा मार्ग सेवेतून जातो. बस सेवा है यज्ञकुंड समिधा समाहमजने. सेवेशिवाय पर्याय नाही. आपले आदरणीय पंतप्रधान म्हणाले ना 100 वर्षापूर्वी एक संघटन तयार झालं आणि त्या संघटनेनं अशा अनेक समिधा देशाकरता अर्पण केल्या ना. अनेकांची नावं आपल्याला माहिती नाही बरं का. आणि ती नावं माहिती नाही त्याने काम नाही आणलं बरं का. लक्षात ठेवा, त्यानं काम आणलं नाही. का? कारण पथका अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन चढ़ते जा, हर समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना. ध्येय पक्क आहे. राजकीय फार त्याच्यात जाऊ नका बरं का. ते काय आज आहे उद्या, पण आम्हाला समाज चांगला करायचा आहे हे मुख्य आहे बरं का. हे उद्दिष्ट आहे आमचं. आणि सुतांनी सांगायला सुरुवात केली. म्हणाले
बाष्कल नावाचं एक गाव. आता हे कधीच आहे ह्या तर्कात जाऊ नका. पुराणांमध्ये हे गाव म्हणजे नेमकं कुठलं वा असे प्रश्न विचारायचे नाहीत. असे प्रश्न पडले तर अप्पावळंद चौकात जायचं, मूळ पुराण आणायचं, ते वाचायचं. उगाच साधनेचे प्रश्न विचारा बरं का, बाकी काही आपट पसारा विचारू नका. आणि या गावामध्ये एक बिंदुग नावाचा, नीट ऐका नाव, बिंदुग असं त्याचं नाव, या नावाचा एक ब्राह्मण राहत होता. आणि त्याची पत्नी सांगितली चंचुला असं तिचं नाव. हा काय नित्यकर्म करतोय, ब्राह्मणांची आलेली नैमित्तिक कर्म. पण काय दुर्दैवाने तेव्हाचा समाज सुद्धा असा होता की जो डीजेला 10 लाख रुपये खर्च करतो, पण ब्राह्मणांना 2,000 रुपये मागितले ना तर त्याला जास्त वाटतं. पूजेकरता 2,000 सांगितले तर त्याला जास्त वाटतं. बघितलं ना आपण दहीहंडी करता काय काय पुण्याचं चित्र झालं होतं सगळ्या. आणि अशात याचं घर चालेल असं झालं या सगळ्या कारणामुळे. आणि तो म्हटला घर चालवणं म्हणजे काही खायचं काम नाही. मग यानं वेगळे मार्ग अवलंबले. त्यातल्या त्यात सगळ्यात सोपा मार्ग काय, शेजारचा जात असेल तर त्याचं पाकिट आपल्या चोऱ्या करायला सुरुवात केली, वाईट वागायला सुरुवात केली. भरपूर वर्णन आहे बरं का त्याच्या मार्गांचं त्याच जाती. आणि अशामध्ये त्याला घरी पत्नी आहे बरं का, तरी सुद्धा तो वेश्यागमन करायला लागला. शिवपुराणातलं सांगतो बरं का. तुम्ही म्हणाल नाही तर बुवा मंदिरात काय बोलतोय, ग्रंथात काय लिहिलं हेच सांगतोय. बरं पत्नी सुंदर आहे, तिला तिचे काही देहाचे धर्म आहे. हा रोज अशा गोष्टी करायला लागला. आणि एक दिवस हिनं विचार केला, तो चूक का बरोबर याच्यात जाऊ नका, नाहीतर आपण सगळ्या गोष्टी तर्कावर घेतो. म्हणाली हा जर असा वागतो तर मी असं वागले तर काय होईल. आणि हिनं सुद्धा तशा पद्धतीचं वर्तन केलं. हे बिंदुवाला कळलं बरं का. तो किती खालच्या थराला गेला होता याच्याकरता ही कथा आहे बरं का. तो काय म्हणतो तिला, चंचुले तू हे जे केलंयस ना तर एक याचा व्यवसाय कर, म्हणजे भरपूर धन कमवून आण. त्याची वृत्ती आहे बरं काही, फक्त पैसे 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 बस. आपण बाहेरच पडत नाही त्या सगळ्या चक्रातून. धन कमवून आण. हिनं तो मार्ग अवलंबला, भरपूर धन जमा केलं. काय यथाकाल त्याचे जे काही दुष्परिणाम होते ते भोगायला लागले. बिंदू मरून गेला. चंचुला एकटी आहे घरामध्ये, अपत्य त्यांना मुलं बाळ आहेत. पण मुलांना सुद्धा चांगले आई वडील आवडतात बरं का, लक्षात ठेवा. ज्या घरांमध्ये भांडणं होतात ना त्या मुलांचं त्यांच्या आई वडिलांवर प्रेम नसतं बरं का. रिक्षेमध्ये त्यांची मुलं रिक्षेने जातात ना, त्यांचे संवाद ऐका. आणि परत सदाचार ज्या घरामध्ये आहे, सदाचारी व्यक्ती कायम वंदनीय सांगितली आहे. मुलगा म्हणाला ही असली आई घरात ठेवून करायचंय काय, हाकलून दिलं तिला घरात.
तिचंही वय बऱ्यापैकी वाढत चालू होतं. काय भीक मागायची रस्त्याने हिंडून. आणि आपल्याला माहिती आहे, हे असे भिकारी असतात ना, ते मंदिराच्या आसपास असतात बघा. स्वामींचा मठ, दगडूशेठच्या बाहेर किंवा जे काय. का? याचं कारण आहे, एकतर त्यांना तिथे थोडी सहानुभूती मिळते. लोक येणारे राहणारे फार वाईट वागत नाही. त्यांना असं वाटतं न जाणं याच्यात देव असला तर नाही काय. त्यामुळे काय आपलं, हे बाबा 2 रुपये 5 रुपये, हल्ली काय ती मोहीम निघाली, काय खायला द्या, नाही की नाही. त्यांचं पोट भरलं बरं का. यांच्यात देव असला तर असं वाटतं आपल्याला बघा. आणि जवळजवळ 70-75 झाली आहे बरं का. तिच्या शरीराचं वर्णन आहे, देहाचं वर्णन आहे. कारुण्यामध्ये भोगलेले सुख म्हातारपणी दुःख म्हणून येतात बरं का. आमच्या स्वामीजींचं वाक्य आहे. गात्र शिथिल झाली, चालता येत नाही. जखम झाली आहे तर जखम भरून येत नाही. शरीरामधून पू वाहतोय, रक्त येत आहे बाहेर. कधीतरी ती कळकट्ट मळकट्ट अंगावर नेसलेली साडी आहे, तिचं भरपूर वर्णन आहे. अशी स्त्री काय धड चालता येत नाही, काठीचा आधार घेतलाय. खोरडत 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 एका शिवमंदिराच्या बाहेर आली. आणि योगायोगानं त्या ठिकाणी शिवपुराण चालू होतं. आणि तो दिवस ज्या दिवशी ती आली होती, तो शेवटचा दिवस होता शिवपुराणाचा. आणि ते जे कीर्तनकार प्रवचनकार बुवा होते, ते काय समोर कोणी काय ठेवलंय, कोणी तांदूळ ठेवतं, कोणी पैसे ठेवतं, कोणी काळं कुळकुळीत, घरी कोणी खाणार नाही असं केळ ठेवतं. आम्हाला सगळे अनुभव येतात का. नेहमी चांगलं द्यावं बरं का दुसऱ्याला, नाहीतर देऊ नका. त्याला काही कमी आहे म्हणून तो तुमच्याकडे आलेला नाही बरं का. नेहमी भगवंतांना आणि समोर ज्याला आपल्याला द्यायचे ना, उगाच काय 50ची साडी नका देऊ. तुम्ही वापरता का? नाही ना, मग नका देऊ. मी नेहमी सांगतो, ज्या वस्तू आपण वापरू शकत नाही त्या दुसऱ्या कोणालाही देऊ नका. आपण पुढच्या जन्माची तयारी करतो बरं काही सगळं, हे लक्षात ठेवा. ते कर्म आपल्याकडे फिरून येणार आहे ना. आपण म्हणतो ना, काय केलं यांनी, नाही का. कार्यक्रमावर आल्यावरती पहिलं काय करतो, घरी बॉक्स पडून बघायचं, कर्मा रिटर्न्स. लक्षात ठेवा, कर्माचा सिद्धांत आहे हा. वा, चांगला अभ्यास केला, काय 1ली ते 10वी 11वी 12वी काय इंजिनिअरिंग मेडिकल जे काय तुमची शाखा आहे, तर पुढचं बरं जातं ना आयुष्य. कशाच्या बळावर जातं. आधी जी चांगली कर्म केलीत ना, त्यावेळेला नको वाटतो बरं का अभ्यास. काय सारखा आई बाबा अभ्यासाला बसवत आहे. पण तोच मुलगा जेव्हा गोल्ड मेडल घेऊन येतो तेव्हा कौतुक त्याचं होतं बरं का, आई बाबाचं नाही. लक्षात ठेवा. पण आईला जे काही समाधान मिळतं, वडिलांना जे काही समाधान मिळतं, ते काउंटेबल असतं बरं का, काउंटेबल असतं. आणि तो सांगतोय बरं का. म्हणजे पुराण ती बाहेर बसली मंदिराच्या. असे लोक मंदिरात येत नाहीत, कारण सगळे हाडहूड करतात. बाजूला ती बाहेर बसून काय कानावर 2-4 शब्द पडतील ना, ते ऐकतीये.
आणि यानं सांगायला सुरुवात केली बरं का. त्यानं संस्कृतमध्ये सांगितलं, मी मराठीत सांगतो. घे 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 हरिनाम घे, घे 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 हरिनाम घे, चिंता सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, चिंता सारी सोडून दे. संसाराच्या भवरोगावर झाली महाच उपाय, संसाराच्या भवरोगावर झाली महाच उपाय. काहे घबराय, काहे घबराय, काहे घबराय, काहे घबराय. आठवलं गाणं? आठवलं? हरी 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 म्हणा. हरी 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 म्हणा. हरी 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 म्हणा म्हणा. इकडे आलो ना. हरी 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 हरी. शिव 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 मोठ्यांचा. शिव 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 शिव. नाम आणि नामी भवरोगाच्या कामी, नाम आणि नामी भवरोगाच्या कामी. जरा पाहता सहजची घेता भाग्य उजळे नामी, जरा पाहता सहजची घेता भाग्य उजळे नामी. सुन 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 अरे बेटा सुन, ह्या नामाचे बडे बडे गुण. नामामध्ये काय आहे? सगळ्यात सोपं साधन आहे बरं का. गोंधळेकर महाराजांनी आमच्या आयुष्यावर एकच गोष्ट सांगितली बरं का. नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. संप्रदाय दुसरं काय सांगता तो? राम कृष्ण हरी, बस. त्या नामाचे गुण काय काय आहे हे लिहून काढायचंय बरं का मला. ते खरं जमले नाही. बाकी पदरचना झाली आणि मला माझ्या लक्षात आलं की मधलं द्यायचं लागेल, पण नंतर कधीतरी ते ऐकू. नाम आणि नामी भवरोगाच्या कामी, नाम आणि नामी भवरोगाच्या कामी. जरा पाहता सहजची घेता भाग्य उजळे नामी, जरा पाहता सहजची घेता भाग्य उजळे नामी. पण ते नाम कसं घ्यावं? आपण कसं घेतो? चालू येता जाता घेतो काहीतरी आपण. ते महत्वाचंच आहे बरं का. पण साधना कशी करावी? आसन घ्यावे, स्थिर बसावे, नामामध्ये तुम्ही रमावे. आसन घ्यावे, स्थिर बसावे, नामामध्ये तुम्ही रमावे. नाम घेता ठीक आहे का? नाम घेता तुकरकडे ते लक्ष नको ये माय, लक्ष नको ये माय. अहो 3 शिट्ट्या झाल्या की बंद करा. आहे की नाही? तसं नाही. नाम घेता तुकरकडे ते लक्ष नको ये माय, लक्ष नको ये माय. तुम्ही म्हणाल सगळ्या कथांना वडिली वर्ग आधी असतो, मातृ वर्ग आधी. त्यामुळे असं काही लिहिलं ना की त्या म्हणतात फक्त आम्हीच असं करतो का बुवा, यांच्याबद्दल काहीतरी सांगणार. मग यांचं कसं झालं असतं ऐका. यांचं म्हणजे
जुळे तिन्ही त्रिकाळ मन हे कुंडे शेर साधो भाव वाढतो काय मन हे कुंडे शेर साधो भाव वाढतो काय मनात एक ओघात एक ओघात एक ठेवू नको मनात एक ओघात एक ओघात एक ठेवू नको साधेपणानं सरळपणानं हरी नाम तुझे साधेपणानं सरळपणानं हरी नाम तुझे घे 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 हरी नाम घे चिंता सारी सोडून दे छान एन्जॉय करा म्हणजे हसू का नको असा प्रश्न पडला तर हसा लोक काय करतात जरा वेदांत ऐकतात आणि श्रीखंड सुद्धा चूर्ण खाल्ल्यासारखं खातात नाही नाही एन्जॉय करायचं बरं का घे 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 हरी नाम घे चिंता सारी सोडून दे तू म्हणशील पैसा अडका तो इथेच राहील सडका किती कमवले ना 5 रुपये घेऊन जाऊ शकत नाही बरं का पहिलं काय करतात घरचे खिशात काही एका काढून गेले हातातल्या आठ्या काढून गेले गळ्यातली माळ काढून गेले तू म्हणशील पैसा अडका तो इथेच राहील सडका तू म्हणशील बायका पोर तू म्हणशील बायका पोर हे इथेच राहील सार हे इथेच राहील सार मेल्यानंतर आपलं गावाच्या बाहेर मेल्यानंतर आपलं गावाच्या बाहेर घे 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 हरी नाम घे चिंता सारी सोडून दे संसाराच्या भोगावर झाली महासुखाय असं त्याचं सगळं निरूपण चालू आहे बरं का आणि हे बाहेर बसून त्या चंचुलेनं ऐकलं त्यानं सांगितलं बरं का काही बरोबर येत नाही धनानि भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारी जनस्मशान देहश्चिताया परलोक मार्गे कर्मानुगोपच्छति जीव एका कोण कोण कुठपर्यंत बरोबर येतं बघा याचा श्लोक आहे धनानि भूमौ पशवश्च गोष्ठे धन पूर्वीच्या काळचा श्लोक आहे जेव्हा बँका नव्हत्या ही बँक सिस्टीम आहे ना कोणी आणली आहे बरं का जे बँकिंग मधले त्यांना माहिती असेल ही ज्योतनी आपल्यावरती लादलेली गोष्ट आहे बरं का असो ते धन कुठे ठेवायचे जमिनीत पुरून ठेवायचे आपल्या इथे काय सापडलं होतं ना कसब्यातच कुठेतरी बघा 10-1 वर्षापूर्वी सोन्याच्या मोहरा ते असं पुरवून ठेवायचं बरं का धनानी भूमौ भूमौ म्हणजे जमिनीमध्ये धन कुठे ठेवायचं जमिनीमध्ये पशवश्च गोष्ठे पशु जे आहे ते गोठ्यापर्यंत साथ देतात धन कुठे साथ देतं भूमीमध्ये साथ देतं बरं का तिथपर्यंत मी तर नेहमी सांगतो बरं का तुम्ही जेवढे खर्च करताना नीट ऐका
तुम्ही जेवढे खर्च करता तेवढेच पैसे तुमचे असतात बरं का. जे साठवता ते पैसे तुमचे नाही. मग ते कोणाचे बुवा? ते पुढच्या पिढीचे बरं का. आपल्याला वाटतं बरं का बंगला बांधला, ह्याम केलं ह्याम केलं, काय आहे नव्हतं. तुम्ही उपभोग घेतलात का त्याचा तर उपयोग आहे बरं का. नाहीतर बंगला मोठा तालेवार काय ते गाणं रेशीम घेईल हजार. उत्तम 2 वेळचं जेवायला मिळते का त्याच्या आधी 25 गोळ्या आहेत? काय काय उपयोग आहे ना त्याचा? त्या संपत्तीचा काय उपयोग आहे सांगा. धनानी भूमू पशवश्च गोष्ठे भार्या. भार्या म्हणजे पत्नी. पत्नीची साथ कुठपर्यंत? भार्या गृहद्वारी, दारापर्यंत तिने यायचंय बरं का. आणि हे जे सगळे आप्तेष्ट गोळा करतो ना आपण, माझे मित्र माझे मित्र माझे मित्र, हे कुठपर्यंत? एक जण आम्हाला म्हणाले, बुवा माझं फ्रेंड सर्कल आहे. फ्रेंड सर्कल असाच शब्द आहे ना. माझ्या पिढीमधले शब्द मला माहिती आहेत. मी म्हणालो ते सर्कल किंवा सर्कल सांगता येत नाही. एक तारीख ते 10 तारीख ते सर्कल अगदी घट्ट असतं बरं का. खुश है जमाना आज पहिली तारीख आहे. ऐकलं व्हिडिओला दर 1 तारखेला लागतं काय. मी ऐकतो बऱ्याच वेळा. 1 तारखेला तर ऐकतोच. काय आनंदाचे तेवढे क्षण आहेत आपल्याकडे आता. नाहीतर काय हा संसार सगळा दुःखानंच भरलाय बरं का. संसारामध्ये केवळ दुःख दुःख आणि दुःख आहे. आनंद कुठे आहे? तो इथे शिवपुराणात आहे बरं का. म्हणून मी म्हणाला छान आनंद मनसोक्त आस्वाद घ्या बरं का. वेदांत ऐकायचा ना तो सुद्धा आपल्याला झेपेल अशा पद्धतीने ऐकायचा. आणि तेवढ्या करता हे साथीदार आहेत बरं का. यांचं काम फार महत्वाचं आहे. या सगळ्या भार्या गृहद्वारी, दारापर्यंत जी साथ करते ना त्याला संस्कृतमध्ये दारा असं म्हटलेलं आहे बरं का. पत्नीला संस्कृतमध्ये दारा असं म्हणतात. जी दारापर्यंत साथ करते ती दारा. आणि जन स्मशाने, स्मशानापर्यंत साथ करतात. एकदा का त्या लाकडांवरती हे लाकूड ठेवलं. आपला देह म्हणजे तो आपला नाहीच आहे बरं का. पण ज्याच्यावरती एवढं प्रेम करतो ना, नाही का. कथेला यायच्या आधी सगळेजण आरशात बघून आले ना, कसा दिसतोय मी, कशी दिसतीये मी. पक्क लक्षात ठेवा तो देह तुमचा नाही. हा देह कुणाचा आहे? मग हा देह पंचमहाभूतांचा आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आपला देह हा पृथ्वी तत्वापासून बनलेला आहे. म्हणजे काय तर आपण अन्न खातो. अन्नावरती आपला देह पोचला जातो. ते अन्न कुठे तयार होतं तर मातीमधून पीक वर येतं बरं का. तो जो काही गव्हाचा दाणा आहे, ज्वारीचा दाणा आहे, हा तयार कुठे होतो? मातीमध्ये तयार होतो. म्हणून आपल्या शरीरामध्ये पृथ्वी तत्व अधिक आहे. म्हणून आपल्या देहातून चैतन्य निघून गेलं, शिवतत्व निघून गेलं की त्या देहाला पार्थिव असं म्हणतात. पार्थिव याचा अर्थ ज्याच्यामध्ये पृथ्वी तत्व अधिक आहे ते पार्थिव. गणेश गणपती बसवतो की नाही आपण, ती कशाची मूर्ती आहे? मातीची ना. तुम्ही म्हणजे आपण सगळे जेव्हा ती काय स्टॉलवरून आणतो तेव्हा काय त्यात प्राण नाही, प्राणप्रतिष्ठापना करतात पहिल्या दिवशी.
आणि शेवटच्या दिवशी विसर्जन आहे. विसर्जन कशाचं होतं? त्या पार्थिव गणेश मूर्तीचं विसर्जन आहे बरं का. पार्थिव म्हणून आपल्या देहाला पार्थिव असं म्हणतात. त्या शेवटच्या दिवसाची कथा संपली आणि सगळेजण निघून गेले बरं का. तो काय समोर ठेवलेले, कोणी पैसे ठेवले, कोणी काय सफरचंद ठेवतं, कोणी मोसंब संत्र असं जे काही आणलंय तो प्रवचनकार ते गोळा करतोय बरं का. त्याच्यावरती त्याचा प्रपंच आहे. आजही असे आहेत बरं का लोक, केवळ कीर्तनावरती आणि प्रवचनावरती प्रपंच करणारे लोक आजही 2025 मध्ये आहेत माझ्या माहितीचे. त्यानं ते सगळं गोळा केलं आणि ही कोणी नाही बरं का मंदिरामध्ये आता. ही कशी तरी अशी थरथर 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 तर कुठली अंगात त्राण नाहीये आणि येऊन त्या प्रवचनकाराच्या चरणावरती तिनं मस्तक टेकवलं आणि रडायला लागली. हमसून 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 रडायला. म्हणाली, महाराज तुम्ही आता जे सगळं सांगितलं ना ते मी ऐकलं. मी तर किती पातकीय, मी कधी आतापर्यंत चांगले वागले नाही, व्यभिचार केला, नको असलेलं खाल्लं, अभक्ष भक्षण केलं, नको असलेलं प्यायले. माझा उद्धार नाही का म्हणा, माझा उद्धार नाही म्हणा. माझ्या उद्धाराची काहीतरी व्यवस्था करा. मला काही व्यासांना जाऊन भेटणं शक्य नाही, मला काही शुकदेवांना जाऊन भेटणं शक्य नाही, तर माझ्याकरता व्यास कोण आहे? माझ्याकरता तुम्हीच व्यास आहात, माझ्याकरता तुम्हीच शुकदेव आहात. तेव्हा माझ्या उद्धाराची काहीतरी सोय करा. मला तुम्ही पुन्हा शिवपुराण ऐका. खरं तर त्याचा सप्ताह संपला होता बरं का. तो असं नाही म्हणाला माझा पुढचा सप्ताह ठरलेला लगेच. कोण काय देतंय याच्यावरती नसतं बरं का परमार्थ अवलंबून. लक्षात ठेवा, मी नेहमी सांगतो, कोण काय देतंय ना याच्यावरती कधीही परमार्थ अवलंबून नसतो. ते म्हणाले काही काळजी करू नकोस, मी पुन्हा तुला सगळं शिवपुराण ऐकलं. झालं. दुसऱ्या दिवसापासून ती तिथेच बाहेर पडलेली असायची बरं का. तिला काही घर नव्हतं. हा आपला घरी जायचा, स्नान करून त्याच्या ठरलेल्या वेळेला यायचा, कथा ऐकायला बसायची. नेहमीचे 2-4 श्रोते असायचे. यानं तेवढ्याच तन्मयतेनं पुन्हा शिवपुराणाची कथा सांगितली. आणि ती ऐकते बरं का. कसं ऐकलंय तिनं, तर काय अन्न नाही बरं का, फक्त पाणी काय मिळेल कोणी काही दिलं तर. उपवास काढला आपल्याकडे. शिवरात्रीला उपवास सांगितला. एकदा शिवपुराण ऐकलंय बरं का तिनं. पण कसं ऐकलंय तर माऊली सांगतात ना कसं आहे. तरी अवधान ऐकले तिचे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानेश्वर महाराज प्रतिज्ञा घेऊन सांगतात, तरी अवधान ऐकले दिजे. बस. नाहीतर मंदिरात यायचं आणि दुधाचा गॅस चालू आहे का हा विचार मनामध्ये ठेवायचा आणि आता उठता येत नाही म्हणून ऐकायचं. असं करू नका.
इथे आलात ना की फक्त इथले राहा बरं का. मला हे सांगायचं, इथे आलात की फक्त इथले. वक्ता कोण आहे त्याच्यावरती नाही बरं का. मी सांगतोय म्हणून ऐकू नका कोणी. अहो गोंदवलेकर महाराज आमचे, महाराजांचे अनेक किस्से आहेत बरं का. एक छोटा बाल कीर्तन का महाराजांचं मला कीर्तन चालतं. महाराज गळा 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 रडतायत बरं का. लक्षात ठेवा, भगवंतांची कृपा आपल्यावरती आहे हे कधी ओळखायचं बरं का. आपल्याला कथेमध्ये जर अश्रुपात झाला ना, आपण ऊर भरून आला, अष्टसात्विक भाव आपले जागृत झाले, तर ओळखायचं बरं का आपल्यावरती भगवंतांची आणि संतांची कृपा आहे. ते झाले नाही तर काय, या कानाने ऐकलं आणि हे व्हायलाच पाहिजे बरं का. म्हणजे व्हायलाच पाहिजे. काय कीर्तन करत होता बरं का, बाल कीर्तन काय नमन केलं त्याच्या पद्धतीप्रमाणे काही परंपरा होती. आणि महाराजांच्या डोळ्यातनं गळा 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 अश्रुपात. तर मला असं वाटतंय भाऊसाहेब केतकर होते त्यावेळेला महाराजांकडे. ते महाराजांना म्हणले बरं का, महाराज अहो एवढं काही अगदी भारी चाललेलं नाही बरं का. म्हणजे एवढं तुम्हाला रडू येण्या एवढं काही भारी चाललेलं नाही. महाराजांनी दिलेलं उत्तर असं आहे, तो काय बोलतोय ना याच्याकडे मी पाहत नाही बरं का. माझा राम त्याच्या तोंडातून काय चुटू 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 बोलतोय. काय भाव. सगळ्या संतांनी एक गोष्ट सामायिक आहे बरं का. सगळ्या संतांमध्ये या सगळ्यांनी प्रचंड अध्यात्म श्रवण केलेले. कुणी संत काढून घ्या बघा तुम्ही, त्याचा पंथ वेगळा असेल, त्याची उपासना पद्धती वेगळी असेल, त्याचा मंत्र वेगळा असेल, त्याचा जप वेगळा असेल, त्यांचा गुरु वेगळे असेल. पण एकही संत असे नाहीत ज्यांनी अध्यात्म श्रवण केलं नाही. याचं कारण हा परमार्थाचा पाया आहे. प्रचंड आहे का बरं का, प्रचंड आहे. आणि आमचे गुरुजी सांगतात नेहमी, जो भरपूर ऐकतो ना, जो भरपूर ऐकतो तो बोलायला बसला ना व्यासपीठावर की लोक त्याचा ऐकतात, की लोक त्याचा ऐकतात. जो नुसतंच पुस्तक आहे त्याचं काही फार ऐकत नाही. मग तो काय असं सारखं भरपूर ऐकत. यथाकाल काय ते शिवपुराणाचा सप्ताह संपला, यथाकाल हिनं देह ठेवला, पण परिणाम काय झालाय तो ऐका. एका शिवपुराण श्रवणाचं फल काय आहे हे सांगितलंय. तिला नेण्याकरता शिवदूत आले. पण भगवान महाविष्णूंचं विमान ऐकतो ना, तसं शिवांचं स्पेशल चार्टर प्लेन आहे, ते तिला न्यायला आलं. शिवलोकामध्ये तिला नेलं. आणि पुढे काय झालं तिनं पाहिलं बरं का. तो सगळा शिवांचा दरबार भरलाय. एका हिमखंडावरती शिवजी बसले, त्यांच्या शेजारी वामांके गिरिजानने डाव्या बाजूला पार्वती माता बसलेली आहे. आणि पार्वती मातेनं तिच्याकडे पाहिलं बरं का. आणि माता म्हणताय, अगं ये आलीस का, ये. आणि शिवांना म्हणाली माता, अहो जरा बाजूला सरका. दोघेही बसले तर जागा नव्हती बरं का, बाजूला सरका जरा थोडं. आपण नाही का लोकलमध्ये बघा 4 जण बसलेले असतात ऑलरेडी, जरा थोडं बाजूला सरका. बसमध्ये जरा सरकता का, बसू द्या फक्त. तसं हिनी महादेवांना सांगितलं, अहो थोडं सरकता का. शिवजींनी बघितलं तिच्याकडे, का अशा अर्थानं बघितलं. म्हणाली माझी सखी आली आहे,
तिला आपल्या शेजारी जागा दिली बरं का. काय फल आहे शिवपुराण श्रवणाचं लक्षात ठेवा. तिला आपल्या शेजारी जागा दिली, तिला सखी मानलंय आपल्या. तिनं पार्वती मातेची स्तुती केली, शिवांची स्तुती केली, ती सगळी स्तुती आहे शिवपुराण. आणि आता ती रोज पार्वतीच्या सेवेमध्ये जे जे काही दासी झाली हो एका आता आमच्या जनाबाई नाही का दासी झाल्या, म्हणे नामयाची दासी. जनाबाई करता तो पांडुरंग त्याची जागा सोडून आला बरं का. कधी आलाय माहिती आहे हा प्रसंग? ऐन दिवाळीच्या वेळेचा आहे. जनाबाई प्रचंड विठ्ठल भक्त बरं का. जनाबाईंचे अनेक किस्से. जनाबाई पक्क्या विठ्ठल भक्त, अखंड विठ्ठल 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 चालू आहे. आणि सगळ्या गावाला ठरवलं आज काय करायचं. तर आज म्हणजे उद्यापासून दिवाळी आहे, तर आज सगळ्यांनी आपलं दळण जनीकडे टाकायचं. एका रात्रीत काही ते दळण होणार नाही, मग तिला आपण गावाच्या बाहेर हाकलूया असा डाव होता बरं का त्यांचा. पण असे भगवंत आपण म्हणतो की नाही एखाद्याला अगदी देवासारखे आलात ना, तसं झालं बरं का जनाबाईंचं. पांडुरंग पांडुरंग संकट आलंय का, मग त्याच्या संकटात मी धावून जायला पाहिजे म्हणून माझी जबाबदारी आहे ना ती, म्हणून भगवंत आले बरं का. भक्तांचे संकट पाहुणे बिकट, भक्तांचे संकट पाहुणे बिकट, वैकुंठनाथाचा
जात्यावर कळायला लागत असते. आणि त्याच्यामुळे म्हणजे त्या व्यायामामुळे त्या काळात जिमला जावं लागत नसेल. नाहीतर हल्ली जिमला जावं लागतं, कारण घरात व्यायाम राहिलेला नाही. जनाईचे संगे देव दरुलागे, जनाईचे संगे देव दरुलागे. आणि भगवंतांचा स्पर्श झाला त्याला, आपल्याला लक्षात येतं की तेव्हा ज्वारीवर ज्वारी पडली का त्यांना का मिक्स झाले, डाळीवर डाळ टाकली का नाही. नाहीतर आम्हालाच विचारतात, आम्हाला म्हणजे जो घर म्हणतो त्याला, काय पाहिलं नाही तुम्ही ज्वारीवर ज्वारी टाकली का नाही त्यांनी. आम्ही होच म्हणतो बरोबर. आणि आता जनाबाईंच्या समोर प्रत्यक्ष भगवंत बसलेले होता. दोघांनी दळायचं असतं आणि ते जातं घर 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 फिरायला सुरुवात झाली. जनाईचे संगे देव दरुलागे, जनाईचे संगे देव दरुलागे. अमृत चवीचे पीठ दरुलागे, अमृत चवीचे पीठ दरुलागे. करुणा हिरारे भावड्या जनीला, करुणा हिरारे भावड्या जनीला. लागे तिचा डोळा भल्या पहाटेला, लागे तिचा डोळा भल्या पहाटेला. जनाबाईंचा डोळा लागला होता पहाटेच्या वेळेत. पांडुरंग एकटे लढतायत, ते पीठ उडलं त्यांच्या अंगावरती, म्हणून रडलं जनावर का पांडुरंग. काय भक्तांकरता किती खालच्या करायला होतात भगवंत बघा. जनाबाईंचा डोळा लागला आणि भगवंतांनी विचार केला, एक स्त्री अशी झोपली आहे ना, मग असं निघून जाता येणार नाही का. तिच्या अंगावर वस्त्र टाकलं पाहिजे, चादर टाकली पाहिजे. किती दळलं होतं मी माहिती, किती काम केले भगवंतांनी. रांजण रांजण दळी ले दळण, रांजण रांजण दळी ले दळण. हात श्री हरींचे गेले हो झिजून, हात श्री हरींचे गेले हो झिजून. भगवंतांचे हात झिजले. हल्लीची तरुण पिढी बघा, 10 किलोची दळणाची पिशवी उचलत नाही, वय वर्ष 25.
काहीतरी वस्त्र टाकलं पाहिजे. भगवंताने इकडे तिकडे पाहिलं बरं का, पण जनावरांनी अंगावरती जे लुगडं नेसलं होतं ना, त्याच्याशिवाय आमच्या जनावरांकडे काही नव्हतं. म्हणून भगवंतांनी काय केलं, आपला शेला काढला आणि तो पांढरा असं आपण झोपल्या जनीला पांघरून शेला, झोपल्या जनीला पांघरून शेला. त्या शेल्याबरोबर भगवंतांचा एक हार जनावरांकडे राहिला होता. भगवंत साक्ष द्यायला आले बरं का. काय 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 असतील जनावर, काय झोपडी होती हो. त्या मनानं आपलं खूप मोठं आहे की आहे, त्यात समाधानी राहणार होत का नाही आपण कधी. ह्याचे डोळे भरून आले बरं का. अगदी पार्वती मातेनं आपल्याला शेजारी बसवून घेतलं, जागा दिली, आपली सखी मानली. कशाचं पुण्य आहे तर एका शिवपुराण श्रवणाचं पुण्य आहे बरं का. एकदा ऐकलंय त्याचं पुण्य आहे, त्याचं फलित आहे बरं. आणि हिनं एक दिवस मातेसमोर हात जोडले आणि संतांसमोर, सद्गुरूंसमोर, भगवंतासमोर कसं उभं राहायचं असतं बरं का. संतांनी जरी आपल्याला आपलं म्हणलं ना तरी आपण आपली मर्यादा नसते सोडायची. सद्गुरूंनी मला आपलं म्हणलं ना तरी मी माझी मर्यादा नाही सोडायची, मी असंच उभं राहायचं त्यांच्यासमोर. त्यांच्या शेजारी बसायला जागा दिली, हा त्यांचा मोठेपणा आहे बरं का, माझा नाही. मी नम्रच असलं पाहिजे. हिने हात जोडले आणि म्हणाली, माते माते मला काही विचारायचंय, विचारू. असं बोलतात बरं का सद्गुरूंशी. मला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, यात समाजाची काही किंमत नाही बरं का तुमची. मी विचारू का, मी विचारू. पार्वती म्हणाली, अगं सखी विचार ना, काय एवढं, विचार.
ती म्हणाली मला असं वाटतंय म्हणजे म्हणजे मी कशीही वागले असेल बरं का, माझा पती कसाही वागला असेल, पण तो कसाही असला ना तरी सुद्धा आम्ही दोघांनी अग्नीच्या साक्षीनं एकमेकांना वरलंय बरं का. आपल्याकडे हा संस्कार आहे बरं का. आपली भारतीय संस्कृती, भारतीय तत्वज्ञान किंवा धर्माचं अधिष्ठान काय आहे तर ते संस्कार आहे बरं का. तुमच्या माहितीकरता सांगतो, डिवोर्स या शब्दाला संस्कृतमध्ये शब्द नाही. याचं कारण जी कृती त्या संस्कृतीमध्ये नसते त्या कृतीला त्या भाषेमध्ये शब्द नसतो. इंग्लिशमध्ये तुपाला शब्द आहे का सांगा मला? साजूक तूप आठवा आहे. वरण भात आहे आठवा. तुमचं तुम्ही आठवा. एक जण म्हणला ते डाल राईस. ते डाल राईस आपण मेनू कार्डवर वाचतो बरं का. इंग्रजीमध्ये त्याला प्रतिशब्द नाही. वरण भातच. साजूक तूप ते साजूक तूपच. फार पूर्वीचं सांगतो बरं का मी. फार पूर्वी तूप म्हटलं की ते साजूकच असायचं बरं का. हे आता काय कणीदार किंवा काय आता त्या डब्यांवरती काय लिहिलं असतं मला कल्पना नाही, पण अमुक एका ब्रँडचं असं नव्हतं पूर्वी घरामध्ये तूप केलं जायचं बरं का. प्रत्येक घरामध्ये गोधन होतं आणि मातृवर्गाचं काम हेच आहे बरं का की तिनं ते योग्य वेळी सगळी प्रक्रिया करायची. उद्या सांगेन मी सगळी प्रक्रिया, आज वेळ कमी आहे. माझ्या घड्याळात जवळजवळ 7:30 होत आले. काळजी करू नका. माझ्या घड्याळात 7:30 वाजले की मी थांबणार आहे. माझी वेळ ठरलेली. आज जरा सुरू व्हायला उशीर झाला. आज पहिलाच दिवस होता. पण काय पटपट गोष्टी सांगणं हे काम नाही बरं का कीर्तनकार प्रवचन करायचं. त्याचं मुख्य काम काय आहे तर त्यातनं तो जे सांगायला आलाय ना, नाथांची गोष्ट आहे बरं का. आता सांगायला वेळ नाही, उद्या सांगतो, आठवण करा. तो जो निरोप सांगायला आलाय ना भगवंतांचा, तो निरोप त्यानं पक्का सांगितला पाहिजे बरं का. समोरच्याच्या मनावर ठसलं पाहिजे. या सगळ्यातलं तुम्हाला काय किती उपयोगाचं आहे? एकच वाक्य बरं का, लक्षात ठेवा. परत एक तरी ओवी अनुभवावी. एवढी काय 10-15 हजार वाक्य बोललोय ना, त्यातलं तुमच्या कल्याणाचं काय आहे? एकच वाक्य. पण ते कल्याणाचं कुठलं आहे माझ्या, हे कळण्याकरता सगळं प्रवचन ऐकावं लागतं. तिने हात जोडले बरं का पार्वतीचं आणि म्हणाली, माते एक विचारू. पार्वतीला तिच्या खांद्यावर हात ठेवला बरं का. सखी आहे ना, तिनं सखी मानलंय बरं का हिला. अगं विचार केली, विचार. ती म्हणाली की आत्ता विचारू का उद्या संध्याकाळी 6 वाजता विचारू? पार्वती म्हणाली उद्या संध्याकाळी 6 वाजता चालतं. याचं कारण आत्ता जर तिनं विचारलं ना तर ते अर्धवट सोडता येणार. तेव्हा तिनं अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलाय बरं का. तो काय विचारलाय आणि त्याचं पार्वतीनं काय उत्तर दिलंय लक्षात घ्या. कोण विचारतंय आणि त्याचं उत्तर कोण देतंय फार महत्वाचं आहे. मी समजा असं म्हटलं कि मेरे प्यारे मित्रों, आज रात्री 12:30 वाजून
500च्या सगळ्या नोटा बंद. काही किंमत आहे का हो माझ्या म्हणण्याला? पण हेच ज्यांनी लाल किल्ल्यावरती आमचा तिरंगा फडकवला, काय रेकॉर्ड केले हो? बाकी सगळी रेकॉर्ड पुसली गेली बरं का. लक्षात घ्या, मोठं व्हायचं असतं ना ते दुसऱ्याची रेष लहान करून नसतं व्हायचं बरं का, स्वतःची रेष मोठी करायची असते. त्यांनी जर म्हटलं की आज रात्री 12 नंतर चलनातल्या 500च्या सगळ्या नोटा, हो की नाही, उद्या आरतीत सगळ्या 500च्या नोटा येतील. कोण कोण म्हणतंय, काय महत्व आहे मला हे सांगायचं. तसं तिनं विचारायला प्रश्न काय आहे आणि त्या प्रश्नाला पार्वती मातेनं जे काही उत्तर दिले ते श्रवण करण्याकरता उद्या संध्याकाळी बरोबर 6 वाजता आपण या ठिकाणी आहोत. आज ज्यांना यायला जमलेलं नाही अशांना सांगण्याची जबाबदारी इथे आलेल्यांची आहे बरं. आणि आज काय झालं हे जरा सांगून आणा, म्हणजे उद्या सिरियलचा रिकॅप होणारच आहे. आजच्या एपिसोडमध्ये काय झालं हे एक पहिल्या 2-5 मिनिटात पाहणार आहोत आणि मग उद्याच्या कथेकडे वळू. आजचं जे काही नियमित जप आणि हे सगळं होईल. एक श्लोक फक्त म्हणतो आणि थांबतो. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संन्यास सदा लगावे, सत्कर्म योगे वयधार व्हावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. पांडेजी, आपला जो 2 सोमवारचा जप असतो तो आपण 5-10 मिनिटं जप करू आणि नंतर आरती होईल. आणि आरतीनंतर मग आपला प्रसाद वाटप झाल्यानंतर असतो 5 मिनिट जप, हनुमान चालीसा. ओम नमः शिवाय. 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 नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.